तर आपण लास्ट लेक्चरला काय काय बघितलं होतं? काय काय बघितलं होतं लास्ट लेक्चरला, की इंटरनेटचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत, किंवा तो जो चॅप्टर आहे, ओके, त्या चॅप्टरला आपण जस्ट स्टार्ट केली होती, की इंटरनेटच्या प्रिन्सिपल हा जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. ओके, तर या लेक्चरला आपण सगळे डिटेल्स काय काय असतात ते आपण बघूया. ओके, इंटरनेट प्रिन्सिपलमध्ये सर्वात पहिला पॉईंट होता, दॅट इज इंटरनेट कम्युनिकेशन. ओके, इंटरनेट कम्युनिकेशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी काल एक्सप्लेन केले, की इंटरनेट कम्युनिकेशन म्हणजे काय असतं. ओके, इंटरनेट कम्युनिकेशन टू वे सिंगल वे नव्हतं, दॅट इज वायरलेस कम्युनिकेशन. ओके, इंटरनेट हे काय नेटवर्क आहे जे तुम्हाला एक चॅनल किंवा एक जो असा मीडियम आहे, ते मीडियम थ्रू तुम्ही कम्युनिकेशन करू शकता, ते करू शकता. ओके, दॅट इज इंटरनेट कम्युनिकेशन. सेकंड, त्याच्यानंतर तुमचा पॉईंट होता तो म्हणजे आय पी ॲड्रेस. ओके, तर काल मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगता आलं नव्हतं की आय पी ॲड्रेस म्हणजे काय. आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आय पी ॲड्रेसिंग म्हणजे काय असते. ओके, आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं, अशी एक नंबर सिस्टम आहे आय पी ॲड्रेस म्हणजे, जी जी नंबर सिस्टम किंवा तो जो डेटा आहे तो प्रत्येक डिव्हाइसला अलोकेट केलेला असतो त्याच्या जो का नेटवर्क प्रोव्हायडर असतो त्यानं. ओके, तो डेटा का अलोकेट करतात, किंवा तो ती जी नंबर सिस्टम आहे किंवा तो जो नंबरचा फॉर्मॅट आहे तो प्रत्येक डिव्हाइसला अलोकेट का केला जातो, तर प्रत्येक डिव्हाइसला स्वतःचं आयडेंटिफिकेशन भेटावं. ओके, तुम्हाला जर दोन डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं किंवा दोनपेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं, तर अशा वेळेस प्रत्येक डिव्हाइसचं काहीतरी स्वतःचं आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आय पी ॲड्रेसिंग ही जी सिस्टम आहे ती अस्तित्वात आणली. ओके, आता आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं, ते इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. ओके, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस म्हणजे काय करतं, याचं ॲक्च्युअल वर्क काय असतं. ओके, जर तुम्ही जर टी सी पी आय पी मॉडेलमध्ये बघितलं तर आय पी ॲड्रेसचं वर्क काय असतं, ते जो रूट असतो तो रूट प्रोव्हाइड करण्याचं काम आय पी ॲड्रेस करत असतो. ओके, म्हणजेच काय करतो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू सांगतो. पोस्ट ऑफिसमधून समजा तुमच्या घरी लेटर यायचं, तर जो पाठवणारा लेटर पाठवणारा असतो तो काय करतो, त्या तो जो लेटर आहे तो लेटरचं जे हेड असतो त्या हेडवर काय करतो, तुमचा ॲड्रेस लिहितो. ओके, तुमचा ॲड्रेस इट मीन्स काय झालं, तो जर आपण इंटरनेट किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा डिव्हाइस डिव्हाइस कम्युनिकेशनमध्ये ती जर कन्सेप्ट आणली, तर त्यालाच आपण काय म्हणतो, आय पी ॲड्रेस म्हणतो. ओके, म्हणजे काय, स्वतःचं आयडेंटिफिकेशन असतं आणि ते मदत करतं रूट फाइंड करण्यासाठी. ओके, सेंडरला हेल्प करतं की रिसिव्हरचा रूट कुठे आहे ॲक्च्युअल, ते फाइंड करण्यासाठी ते यूज केलं जातं. ओके, दॅट इज आय पी ॲड्रेस. आय पी ॲड्रेसमध्ये दोन टाईप्स येतात. ओके, पहिला आहे आय पी व्ही 4. ओके, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 हे एक आय पी ॲड्रेस आहे, जे लेटेस्ट असे सॉरी जे जुनं व्हर्जन आहे. ओके, आणि आय पी व्ही 6 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6. ओके, दॅट इज न्यूएस्ट व्हर्जन ओके ऑफ इंटरनेट प्रोटोकॉल. सो काय असतं, आता या दोन टाईप्स काय आहेत इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे, या दोन गोष्टी काय आहेत. ओके, जो आय पी व्ही 4ची काय इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टम आहे किंवा तो जो आय पी ॲड्रेस व्हर्जन आहे, ते जे व्हर्जन आहे ना ते 32 बिट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल त्याचा जो आय पी ॲड्रेस असतो तो 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो. आणि आय पी व्ही 4 हा जो ॲड्रेसिंग सिस्टम आहे, ते ॲड्रेसिंग सिस्टम फक्त नंबर्सना यूज करते, कोणतेही अल्फाबेट्स कोणतेही दुसरे सिम्बल्स यूज करत नाही. ओके, बरोबर अपोजिट आय पी व्ही 6मध्ये. आय पी व्ही 6 ॲड्रेसिंग सिस्टम आहे ती लेटेस्ट ॲड्रेसिंग सिस्टम आहे. ओके, ॲक्च्युअलमध्ये आत्ता ही ॲड्रेसिंग सिस्टम कोणीही जास्त वापरत नाही, म्हणायला गेलं तर 1% लोक वापरत असतील आय पी व्ही 6 ॲड्रेसिंग सिस्टम आहे ती. ओके, आपण अजूनही आय पी व्ही 4 ॲड्रेसिंग सिस्टम वापरत आहे. ओके, पण आय पी व्ही 6मध्ये काय असतं, आय पी व्ही 6 ही ॲक्च्युअलमध्ये 120 बिट ॲड्रेसिंग सिस्टम. ओके, 120 बिट ॲड्रेसिंग सिस्टम असल्यामुळे आय पी व्ही 6 आहे ही ॲक्च्युअलमध्ये 6 सेक्शन्समध्ये डिवाइड होते. हिचा जो काय आय पी ॲड्रेसची जी काही सिस्टम असतो, जो काय फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट ॲक्च्युअलमध्ये 6 पार्टमध्ये किंवा 6 सेक्शन्समध्ये डिवाइड झालेला असतो. ओके, आय पी व्ही 6मध्ये तुम्ही अल्फा न्यूमरिक इट मीन्स अल्फाबेट्स आणि नंबर्स असे दोन्ही सिस्टम्स तुम्ही वापरू शकता. ओके, तुम्ही नंबरही वापरू शकता, तो जो काय आय पी ॲड्रेस लिहायचा असेल तुम्हाला, तो जर आय पी व्ही 6मधला असेल तर आय पी ॲड्रेस लिहिताना तुम्ही नंबर आणि अल्फाबेट्स दोन्हीही यूज करू शकता. ओके, अजून एक डिस्टिंक्शन आय पी वापरतात. ओके, आणि आय पी व्ही 6मध्ये ज्यावेळेस तुम्ही सेक्शन्समध्ये डिवाइड करता तुमच्या आय पी ॲड्रेसला, त्यावेळेस डिवायडेशनमध्ये
सेमिकॉलन सेमिकॉलन नाही, कॉलन वापरतात फक्त. ओके, तर हा एक डिफरन्स आहे की IPv4 म्हणजे काय असतं, IPv6 म्हणजे काय असतं. ओके, जर ह्याच्यामध्ये ब्रीफमध्ये बघायला गेलो तर IPv4 म्हणजे काय असतं, IPv6 म्हणजे काय असतं. तर IPv4 ही जे काय ॲड्रेसिंग सिस्टम आहे किंवा हे जे काय व्हर्जन आहे, ते व्हर्जन काय करतं, फक्त 4 बिलियन्स 4.23 बिलियन्स जे काय सिस्टम आहे किंवा जे IP ॲड्रेस आहेत त्या जनरेट करू शकतो. ओके, IPv4 सिस्टम आहे ती 4 बिलियन फक्त IP ॲड्रेस जनरेट करू शकतो. पण IPv6 म्हणायला गेलं तर, आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअल 6 सेक्शनमध्ये डिवाइड होतं. आणि तुम्ही जर बघितलात नंबर आणि अल्फाबेट्स दोन्हीचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यामुळे इतके इन्फायनाईट तुमच्याकडे तुम्ही IP ॲड्रेस जनरेट करू शकता. ॲक्च्युअलमध्ये जर IPv6 जर बघितलात, ओके, इन्फायनाईट आपण 4 बिलियन IP ॲड्रेस जनरेट करू शकतो. मग आता तर 4 बिलियन पेक्षा जास्त इंटरनेटचे युजर आहेत, तरी पण आपण IPv4 सिस्टम कशी काय वापरू शकतो. ओके, तर त्यासाठी एक नवीन सिस्टम त्यांनी लॉन्च केली, दॅट इज NAT सिस्टम. ओके, नेटवर्क ॲड्रेसिंग सिस्टम, नेटवर्क ॲड्रेसिंग ट्रान्सलेशन. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये हे काय असतं, NAT जी काही सिस्टम आहे ती सिस्टम काय करते बघा. आपल्याकडे 3 फेजेसमध्ये जे इंटरनेट कनेक्शन आहे ते दिलं जातं. ओके, एक जो इंटरनेट प्रोव्हायडर असतो त्याच्याकडून एक सायकल तुम्हाला मी सांगतो, त्या सायकलमध्ये तुम्हाला समजवतो की काय ॲक्च्युअलमध्ये असतं. तर तुम्हाला मे बी स्क्रीन शेअरिंग दिसेल. ओके, स्क्रीन शेअर केलेलं दिसतं ना सगळ्यांना. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके, पहिल्यांदा तुम्ही कन्सिडर करा तुमचा जो नेटवर्क प्रोव्हायडर आहे. ओके, ओके, नेटवर्क प्रोव्हायडर. नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, सर्वात पहिला जी सायकलमधला जो एलिमेंट आहे दॅट इज नेटवर्क प्रोव्हायडर. नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, इंटरनेट कनेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, ते इंटरनेट कनेक्शन कशा थ्रू प्रोव्हाइड केलं जातं, तुमच्या घरात काय करतो, तो राउटर फिक्स करतो. ओके, ठीक आहे, समजलं एवढं. पहिला काय असतो, नेटवर्क प्रोव्हायडर, तो तुमच्या घरामध्ये काय करतो, राउटर फिक्स करतो. राउटर फिक्स केल्यानंतर तुमच्या घरामध्ये नंबर ऑफ कंपोनंट असतात. समजा कंपोनंट नंबर फर्स्ट आहे, हा कंपोनंट नंबर सेकंड, किंवा नंबर ऑफ डिव्हायसेस असतात तुमच्याकडे. ओके, ही सिस्टम जी काय ते काय करते, ओके, IPv4 सिस्टम जी NAT सिस्टम आहे ती अशी कशी वापरली जाते बघा. काय केलं जातं, जो नेटवर्क प्रोव्हायडर आहे, ओके, हा जो कोणी नेटवर्क प्रोव्हायडर आहे तो नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, आता बघा, हा जो नेटवर्क प्रोव्हायडर आहे तो नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, तुम्हाला तुमच्या राउटरला एक स्पेसिफिक IP ॲड्रेस अलोकेट करून देतो. ओके, आणि तो जो काय IP ॲड्रेस असतो तो डायनामिक IP ॲड्रेस असतो. ओके, नीट लक्ष द्या, तुमच्या राउटरला जो काय IP ॲड्रेस अलोकेट करून केला जातो तो IP ॲड्रेस जो काय असतो दॅट इज युअर डायनामिक IP ॲड्रेस. ओके, आणि हा जो काय राउटर आहे, ओके, हा जो राउटर आहे तुमच्या राउटरला तुम्ही जर मल्टिपल डिव्हाइस तुमच्या होम मधले जर कनेक्ट केला, ओके, तर ते जे डिव्हाइस असतात, ओके, त्या डिव्हाइसना हा जो काय राउटर होता, ओके, हा जो काय राउटर होता तो राउटर काय करतो, स्टॅटिक IP ॲड्रेस जे काय नेटवर्क प्रोव्हायडर असतो तो तुमच्या राउटरला डायनामिक IP ॲड्रेस अलोकेट करतो. ओके, आणि तो डायनामिक IP ॲड्रेस कसा असतो, सतत चेंज होत असतो. डायनामिक इट मीन्स वॉट, चेंज होणारा IP ॲड्रेस कधीही चेंज होतो. जितक्या वेळा तुम्ही नेटवर्कला कनेक्ट कराल तितक्या वेळा तुमचा IP ॲड्रेस चेंज होणार. आणि तो राउटर काय करतो, तुमचे जे काही डिव्हाइसेस आहेत, राउटरला काय करतो, तुमचे हे डिव्हाइसेस आहेत स्पेसिफिक लोकल IP ॲड्रेस, ओके, अलोकेट करतो. इट मीन्स काय करतो बघा, ही NAT सिस्टम आहे जी
तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर आहे, तो तुमच्या राउटरला एक स्पेसिफिक आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिलाय. ओके, ह्या 2 मिनिटासाठी विसरून जा की बाबा हे डायनामिक आणि स्टॅटिक आयपी ॲड्रेस काय असतो, हा विषय विसरून जा. ओके, हा विषय 2 मिनिट विसरून जा. ओके, नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, तुमची काय इंटरनेट त्याला एक लोकल आयपी ॲड्रेस करतो. जो आयपी ॲड्रेस सतत बदलत असतो. जितक्या वेळा तुम्ही तुमचा डिव्हाइस किंवा तुमचा मोबाईल आयपी ॲड्रेसला तुमच्या राउटरला कनेक्ट कराल, तितक्या वेळा राउटर काय करतो, नवीन नवीन आयपी ॲड्रेस अलोकेट करतो तुमच्या डिव्हाइसला. समजलं? आणि या सिस्टमला काय म्हणतात, NAT सिस्टम. ओके, नेटवर्क ऍक्सेस ट्रान्सलेशन सिस्टम. समजलं? हे सिस्टम काय, NAT सिस्टम. याच्याने काय होतं, राउटर काय करतो, जो काय डेटा येणार आहे नेटवर्क प्रोव्हायडर करून किंवा जे काही इंटरनेट कनेक्शन येणार ते स्वतःपुरता जो आयपी ॲड्रेस स्वतःपुरता मर्यादित ठेवतो. आणि तुम्हाला काय करतो, जो डेटा शेअर करायचा आहे तो राउटरला माहिती असते की बाकी कुठल्या नेटवर्क प्रोव्हायडरकडे हे काय कन्सेप्ट नसतं. नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, इंटरनेट थ्रू राउटरला तुमच्या आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिलेला असतो. राउटरचं काम काय असतं की दुसऱ्या डिव्हाइसला आयपी ॲड्रेस अलोकेट करायचे, आणि ते आयपी ॲड्रेस असतात ते काय असतात, डायनामिक असतात. म्हणजे ते काय कायम चेंज होत असतात. ओके, आणि ते आयपी ॲड्रेस काय करतात की त्या आयपी ॲड्रेस टू तुमच्या राउटर आणि तुमच्या डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन होतं, डेटा ट्रान्सफरिंग होतं. ओके, बाय युजिंग इंटरनेट. आणि हे जे काय ऍक्सेसिबिलिटी असते तुमच्या डिव्हाइस ते कायम चेंज होत असते बिकॉज ऑफ आयपी ॲड्रेस. ओके, आणि ही जी काय सिस्टम आहे त्याला नॅट सिस्टम म्हणतात. का, आता बघा राउटरने आयपी ॲड्रेस तुम्हाला अलोकेट करून दिला, तो आयपी ॲड्रेस समजा असा असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा जो काय आयपी ॲड्रेस आहे तो असा असेल 192.136.24.122. ओके, समजा असा तुमचा एक आयपी ॲड्रेस असेल, हा तुमच्या राउटरने एका डिव्हाइसला अलोकेट करून दिला. तर नेक्स्ट टाइम तुम्ही हाच डिव्हाइस ज्यावेळेस कनेक्ट होईल ओके राउटरला, त्यावेळेस तुमचा आयपी ॲड्रेस चेंज होणार काही ना काहीतरी. ओके, आणि हा जो अलोकेट केलेला आयपी ॲड्रेस आहे हा राउटरने अलोकेट केलाय. मग आता समजा तुमच्या घरामध्ये ही एक सिच्युएशन आहे. ओके, ही तुमची एक सिस्टम आहे, ही तुमच्या घरामधली एक सिस्टम. समजा शेजाऱ्यांच्या घरामध्ये पण सेम राउटर असेल. ओके, सेम सिस्टम आहे, सेम राउटर असेल शेजाऱ्यांच्या घरीमध्ये, पण त्यांचा राउटरही हा सेम आयपी ॲड्रेस त्यांच्या राउटरवरून लोकल आयपी ॲड्रेस म्हणून अलोकेट करून देऊ शकतो त्यांच्या घरातल्या डिव्हाइसना पण. इट मीन्स काय, ते डबल यूज करू शकतात. कारण का, राउटर आहे त्याने आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिला असतो आणि लोकल आयपी ॲड्रेस तो चेंज होत असतो, ॲक्च्युअली डबल नसतो. हा आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिला की दुसरा डिव्हाइस काय करतात, दुसरा आयपी ॲड्रेस अलोकेट करून देतात. काही वेळानंतर एक डिव्हाइस डिस्कनेक्ट झाला की त्याचा आयपी ॲड्रेस दुसरीकडे ट्रान्सफर केला जातो आणि परत तो आयपी ॲड्रेस यूज केला जातो. समजलं? तर ही तुमची सिस्टम आहे की अशी सिस्टम असते. ओके, तर आयपी ॲड्रेसमध्ये याच्यानंतर अजून एक सिस्टम असते इनॅट सिस्टममध्ये. ओके, आता IPv4 IPv6 काय असते तुम्हाला समजलं असेल. याच्यानंतर अजून एक गोष्ट असते आयपी ॲड्रेस मध्ये, दॅट इज स्टॅटिक आयपी ॲड्रेस आणि डायनामिक आयपी ॲड्रेस. आयपी ॲड्रेसचे 2 टाईप्स येतात. ओके, कन्फ्युजन करून घेऊ नका. आयपी ॲड्रेस मध्ये 2 व्हर्जन्स येतात, दॅट इज IPv4 आणि IPv6. पण टाईप्स विचारला आयपी ॲड्रेसचे की द्यायचे डायनामिक आयपी ॲड्रेस आणि स्टॅटिक आयपी ॲड्रेस. ओके, तर आता डायनामिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतं आणि स्टॅटिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतं. एक मिनिट. ओके, आता डायनामिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतं आणि स्टॅटिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतं तुम्हाला दाखव. ओके, आता बघा स्टॅटिक आयपी, आता बघा पहिल्यांदा स्टॅटिक आयपी ॲड्रेस म्हणजे असा आयपी ॲड्रेस असतो जो कॉन्स्टंट असतो. तुम्ही कितीही वेळा नेटवर्कला तुमच्या कनेक्ट करा, तुमचा जो डिव्हाइस आहे तुमच्या डिव्हाइसला तुम्ही एकदा स्टॅटिक आयपी ॲड्रेस अलोकेट केलात ओके, की तुमच्या डिव्हाइसचा जो आयपी ॲड्रेस आहे तो कधीही बदलत नाही, कायम सेम राहतो. ओके, म्हणजे काय स्टॅटिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतो, असा आयपी ॲड्रेस तो नेहमी कॉन्स्टंट राहील. स्टॅटिक इट मीन्स वॉट, स्टेबल. ओके, इट मीन्स काय, स्टेबल आयपी ॲड्रेस, त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नसते, इट स्टेबल आहे. डायनामिक आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतो, जो सतत चेंज होत असतो. डायनामिक इट मीन्स वॉट, कंटिन्युअस चेंज होणारा जो काही ऑब्जेक्ट असतो त्याला डायनामिक म्हणतो आपण. ओके, डायनामिक इट मीन्स वॉट, चेंज होणार काय आयपी ॲड्रेस. ओके, आता तुम्ही बघा आपल्याकडे जी काही सिस्टम आहे, मोस्ट ऑफ सिस्टम ज्या काय असतात त्या डायनामिक आयपी ॲड्रेस चालतात. ओके, मोस्ट ऑफ सिस्टम हे म्हणतो. पण स्टॅटिक आयपी ॲड्रेसची, आता डायनामिक आयपी ॲड्रेसवर सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे काय, नेटवर्क तुमचं काय करतो, समजा राउटरला तुमच्या एक आयपी ॲड्रेस अलोकेट करून देतो, जो नेटवर्क प्रोव्हायडर आहे तो.
राउटरला अलोकेट करून दिलं काय करतो, नेटवर्क प्रोव्हायडर काय करतो, राउटरला ज्यावेळेस तो आयपी ॲड्रेस अलोकेट करून देतो, तो जो आयपी ॲड्रेस असतो तो पण डायनामिक आयपी ॲड्रेस असतो, सतत चेंज होत असतो. ओके, नेटवर्क प्रोव्हायडर कोण समजा एखादा काही प्रॉब्लेम झाला, तुझा आयपी ॲड्रेस कायम चेंज होत असतो, एकमेकांना दुसरीकडे रिव्हर्स फिरवला जातो, असं काय काय केलं जातं. पण राउटर कडून ते डिव्हाइसला, तुमच्या कनेक्टेड डिव्हाइसला तो जो आयपी ॲड्रेस तो पण चेंज होतो. मग एवढं सगळं डायनॅमिक आयपी ॲड्रेसवर काम होत असताना स्टॅटिक आयपी ॲड्रेसची गरज का लागते, आयपी ॲड्रेस कॉन्स्टंट का असावा लागतो. ओके, याचं उत्तर तुमचं तर कोण देऊ शकतं का सांगा. बघा, अनम्यूट करून उत्तर दिलात तरीही चालेल, फक्त नॉईज नको आहे तुमच्या बॅकग्राऊंडला. ओके, किंवा टाईप करून आन्सर दिलात तरी ते चालेल चॅट बॉक्समध्ये. गरज काय आहे बघा, डायनॅमिक आयपी ॲड्रेस सगळीकडे चालतो ना, चालतो ना, सिस्टम पण पॉवरफुल आहे, इफिशियंट आहे. ओके, डायनॅमिक आयपी ॲड्रेस चालतोय, सगळ्या गोष्टी डायनॅमिक आयपी ॲड्रेसच करतो. मग अशा वेळेस आयपी ॲड्रेस कॉन्स्टंट ठेवण्याची गरज काय लागली, स्टॅटिक आयपी ॲड्रेसची गरज काय. बोला, आन्सर करा पटापट. चॅटबॉक्स मध्ये टाकलात तरी चालेल, काहीतरी रिप्लाय येऊ द्या म्हणजे तुमच्याकडून, तेव्हा मी पुढे जाऊ शकेन. जमणार आहे का तुम्हाला सांगायला. ठीक आहे, मीच सांगतो स्टॅटिक आयपी ॲड्रेसची गरज काय लागली. काय काय वेळेस काय होतं, तुम्हाला काय करायला लागतं, स्टॅटिक आयपी ॲड्रेस काय करायला तुम्हाला यूज करावं लागतं. एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्ही. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे स्टॅटिक आयपी ॲड्रेस काय करायला लागतं तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एक्सटर्नल डिव्हाइसेस वापरणार असाल तुमच्या नेटवर्कला, जर का कनेक्ट करण्यासाठी तुम्ही एक कॉन्स्टंट एक्सटर्नल डिव्हाइस वापरणार असाल, त्याचा की आयपी ॲड्रेस चेंज व्हायला नको आहे, जे तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी तो आयपी वापरतात, जे तुमचं काम आहे, जे तुमचं तुम्ही तो डिव्हाइस एखादा वापरताय आणि तो डिव्हाइस वरून तुम्ही जे काम करताय ते काम तुमच्या आयपी ॲड्रेस वरूनच होत असतं. अशा वेळेस काय गरज लागते, तुम्ही जो एक्सटर्नल डिव्हाइस तुम्ही जो वापरताय तो एक्सटर्नल डिव्हाइस जो काय आहे त्याची आयपी बदलायला नको आहे, त्याची आयपी कॉन्स्टंट राहायला पाहिजे. याची गरज का असते, कारण तुमचे जे काही काम आहे, तुम्ही जे काही काम करणार आहे ते तुमच्या आयपी ॲड्रेस वरून करणार आहे. तुमचा आयपी ॲड्रेस जर समोरच्या रिसिव्हरकडे गेला पाहिजे किंवा त्याला समजलं पाहिजे की या आयपी वरून. आता बघा, तुम्हाला एक एक एक्झाम्पल थ्रू सांगतो ती गोष्ट, म्हणजे तुम्हाला बेटर समजेल. एक बघा, एक एक्झाम्पल सांगतो ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेरा एक एक्सटर्नल डिव्हाइस आहे. ओके, बघा सीसीटीव्ही मध्ये जे काय रेकॉर्डिंग होत असतं ना, ते स्टॅटिक आयपी ॲड्रेसवर होत असतं. इट मीन्स तुम्ही ज्या डिव्हाइसला, त्या डिव्हाइसला, आता बघा तुम्ही काय करता, तुमचा जो पर्सनल कम्प्युटर आहे, त्या पर्सनल कम्प्युटरला तो जो काय समजा तो जो काय तुमचा सीसीटीव्ही आहे, तो जो काय करता कनेक्ट करता, तो डिव्हाइस तुमच्या पर्सनल कम्प्युटरला डिव्हाइस करता. ठीक आहे, कनेक्ट केल्यानंतर काय होतं, तो जेव्हा कनेक्ट करता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय दिसते, तुमचं जो रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला दिसतं. ओके, पण हीच गोष्ट ज्यावेळेस तो जो काय, आता बघा हा जो काय डेटा असतो ना, तुमचा जो काय डेटा रेकॉर्ड केलाय त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं, जो सीसीटीव्ही कॅमेराची जी काही मेन कंपनी असेल, तुम्ही ज्या दुकानातून तो सीसीटीव्ही कॅमेरा घेतलाय, ती जी काही रेकॉर्डिंगची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्या दुकानामध्ये पण स्टोअर केलेली असते. आता ती कशी स्टोअर केली जाते, तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला त्यांनी एक स्टॅटिक आयपी ॲड्रेस, त्यांच्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याला त्यांनी जी सिस्टम, त्यांची जी काही मेन सर्व्हरची सिस्टम आहे त्यांच्या दुकानामध्ये किंवा त्यांच्या शॉपमधली, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आता सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे तुम्हाला याच्यामध्ये, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तुमचा जो शॉप ओनर असेल, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो तुम्हाला सीसीटीव्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्यांनी काय केलेलं असतं, प्रत्येक त्याच्या कॅमेऱ्याला किंवा प्रत्येक सीसीटीव्हीला एक स्टॅटिक आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिलेला असतो, जो आयपी ॲड्रेसवरून ते तिथली सगळी डेटा जो काय तो ट्रान्सफर करू शकतात त्यांच्या मेन सर्व्हरमध्ये. ओके, ह्याच कारणास्तव स्टॅटिक आयपी ॲड्रेसची गरज लागली लोकांना. का, तर मल्टिपल डिव्हाइस सेम आयपी ॲड्रेसनी तुम्ही कनेक्ट केलात तर तुमच्या एकाच सर्व्हरवर मल्टिपल डिव्हाइसकडून मल्टिपल डेटा तुम्ही गॅदर करू शकता. दॅट इज द मेन नीड ऑफ स्टॅटिक आयपी ॲड्रेस. ओके, जर त्यावेळेस बघा, प्रत्येक वेळेस तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा जर काय आयपी ॲड्रेस आहे तो जर बदलत राहिला असता तर तुमच्या मेन सर्व्हरला भरपूर प्रॉब्लेम्स आले असते डेटा कलेक्ट करताना त्या स्पेसिफिक कॅमेऱ्याकडून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडून. समजलं. आणि अजून एक गोष्ट,
जो तुम्ही घरी तुमच्या पीसीला तुम्ही बघा एखाद्या बिल्डिंगवर सीसीटीव्ही लावला तर ते काय करतात, जो बिल्डिंगचा मेन माणूस आहे त्याच्या घरातल्या कम्प्युटरवर तो सीसीटीव्ही कनेक्ट करतात. तो जो कनेक्ट केलेला जो काही सीसीटीव्ही असतो त्याचा जो काय आयपी ॲड्रेस असतो, तुमचा जो कम्प्युटर पर्सनल कम्प्युटरचा जो काय आयपी ॲड्रेस अलोकेट केलेला असतो त्यात आयपी ॲड्रेसचा तो सीसीटीव्ही असतो, तो तुमचा डेटा पाठवत असतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. ओके. परत तुमचं ते कनेक्शन आलं कारण तुमचा जो काय जे काय तुमचं काय मेन नेटवर्क असणार ते काय ॲक्च्युअली तुमच्या वायफायला राउटरला कनेक्ट असतं. राउटर जो काय आयपी ॲड्रेस अलोकेट करणार तुमच्या तोच तो आयपी ॲड्रेसवर तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा पण चालणार. ओके. तर अशी काही कन्सेप्ट आहे, त्याच्यात स्टॅटिक आयपी ॲड्रेसची गरज लागली. काय गरज लागली तुम्ही मी एक एक्झाम्पल सांगितलं की गरज काय लागली. ओके. तर ह्याला म्हणतात स्टॅटिक आयपी ॲड्रेस आणि डायनामिक आयपी ॲड्रेस. तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं आयपी ॲड्रेसिंग काय असतं. ओके. नेक्स्ट आपला पॉईंट आहे दॅट इज. हॅलो हॅलो हां बोला ना. हॅलो सर. हां बोला. ते आयपी ऍड्रेस कसं म्हणजे हे करतात, म्हणजे आयपी ऍड्रेस कसं देतात, दाखवतो पहिला द्यायचं असेल ना. दाखवतो. स्क्रीन दिसते ना माझी. वेट. स्क्रीन दिसते सगळ्यांना. ओके. हे बघा कुठे पण तुम्हाला आयपी ॲड्रेस तुमचा चेक करायचा असेल ना ते तुम्हाला दाखवतो. दोन कन्सेप्ट आहेत. ओके. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पर्सनल कम्प्युटर ओपन करता, ओके, जर इंटरनेट कनेक्टेड असेल, ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय असतो तुम्हाला सांगतो. इंटरनेटने प्रोव्हाइड केलेला आयपी ॲड्रेस आणि तुमच्या ऍक्च्युअल सिस्टमचा आयपी ॲड्रेस काय असतो तुम्हाला सांगतो. ओके. तुम्ही गुगलला गेलात की फक्त टाकायचं व्हॉट इज माय आय पी. ओके. एवढं केलात की तुमचा जो पहिलाच नंबर दिसतो दॅट इज 103.59.214.254. बघा 4 सेगमेंटमध्ये आहे दॅट इज IPv4 ॲड्रेस. ओके. हा माझा जो काय ॲड्रेस आहे तो माझा पब्लिक ॲड्रेस आयपी ॲड्रेस आहे. आता पब्लिक सोडून द्या, हा माझ्या पर्सनल कम्प्युटरचा ॲड्रेस आहे. ओके. समजलं. 103.59.214. हा आता हाच आयपी ॲड्रेस सेम मी सगळ्यांना दिसते ना आयपी ॲड्रेस माझा. हॅलो. हो दिसतं. ओके. हाच आयपी ॲड्रेस आता मला बघायचा असेल माझ्या पर्सनल कम्प्युटरमध्ये तर मी काय करणार, कमांड आपला जो कमांड प्रॉम्प्ट असतं ना ते ओपन करायचं. ओके. बघा तुमच्या पर्सनल कम्प्युटरमध्ये कमांड प्रॉम्प्ट असेल. ओके. कमांड प्रॉम्प्ट ओपन केला की काय करायचं, IP config एकच मिनिट हा. सुरुवात एक कमांड काय मला बघू देत. IP config आहे की IP configuration आहे. PCONFIG. ओके. बघा काय तुम्हाला टाकायचं असतं फक्त कमांडमध्ये ज्यावेळेस तुम्ही कमांड प्रॉम्प्ट ओपन करता दाखवतो बघा. इथं जायचं सर्च करायचं तुमचे कमांड प्रॉम्प्ट. ओके. कमांड प्रॉम्प्ट तुम्ही सर्च केलात ते ओपन करायचं आणि तिथं फक्त टाकायचं IPCONFIG IP config विदाउट स्पेस सगळं स्मॉल लेटरमध्ये एंटर मारायचं. एंटर मारलात की तुम्हाला काय दिसतं, मी ज्या राउटरला कनेक्टेड आहे ओके त्या राउटरचे आयपी ॲड्रेस जो काय तो मला दिसतो. समजलं तुम्हाला. आता बघा मी आता कुठल्या राउटरला कनेक्टेड आहे हे बघा. या राउटरला मी कनेक्टेड आहे वायरलेस लॅन अडॅप्टर वायफाय दिसतं ना समोर इथे. ओके. ते या राउटरचे जो काय माझा आयपी ॲड्रेस आहे IPv4 ॲड्रेस बघा दिसतंय. IPv4 ॲड्रेस तो काय आहे 192.168.0.105. हा आयपी ॲड्रेस मला कोणी अलोकेट करून दिलाय तर माझ्या राउटरनी माझ्या सिस्टमला. मी बोललो ना जो लोकल आयपी ॲड्रेस असतो ठीक आहे तो लोकल आयपी ॲड्रेस हा आहे 192.168.0.105. ओके. जो माझ्या राउटरनी माझ्या डिव्हाइसला मी जे तेवढे डिव्हाइस त्याला कनेक्ट केलेत तेवढ्या प्रत्येक डिव्हाइसला हा आयपी ॲड्रेस मला अलोकेट करून दिलाय. समजलं. आणि तो जो मगाशी दाखवला हा बघा हा 103.59.214.254 हा कोणी ॲड्रेस मला अलोकेट करून दिलाय तर हा ॲड्रेस कोणी अलोकेट करून दिलाय
जो काय माझा मेन होस्ट आहे, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्या सर्व्हिस प्रोव्हायडरने मला जो अलोकेट केलेला आयपी ॲड्रेस आहे दॅट इज दिस आयपी ॲड्रेस. ओके, तर असे दोन आयपी ॲड्रेस तुमच्याकडे असतात. पब्लिक आयपी ॲड्रेस जो तुम्हाला होस्टने अलोकेट केला असतो, आणि तुमचा हा मेन आयपी ॲड्रेस जो तुमच्या राउटरनी किंवा तुम्ही ज्या डिव्हाइसला कनेक्ट केला आहे, जो तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्या राउटरनी तुम्हाला जो काय आयपी ॲड्रेस अलोकेट केलेला असतो तो हा असतो. ओके, बघा तुम्हाला अजून याच्यामध्ये दिसेल. ठीक आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर आयपी ऍड्रेस कुठून आला? तो इंटरनेटवर तुम्ही सर्च केलात ना आता, हा, जो तो सर्व्हिस म्हणजे आता बघ ना, जो हे बघ, मी ज्या सिस्टमला ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर थ्रू कनेक्ट केले, म्हणजे माझं वायफाय कोणाचं आहे इथे, डीपनेटचं वायफाय. हॅलो, ऐकायला येतं ना सगळ्यांना? हा सर, समजलं. हा, जो मला डीपनेटवाल्यांकडून डीपनेटवाल्यांचा जो काही सर्व्हर आहे, त्या सर्व्हर काय करत असतो, प्रत्येकाला वेगवेगळा आयपी ॲड्रेस अलोकेट करून देत असतो प्रत्येक सिस्टमला. आणि तो आयपी ॲड्रेस माझ्या कुणाला अलोकेट केलाय, तो माझ्या राउटरला अलोकेट केलेला आयपी ॲड्रेस आहे, जो मला इथे दिसतोय, कारण मी त्या राउटरला कनेक्टेड आहे. समजलं का? आणि जो कमांड प्रॉम्प्ट मधून ओपन केला ना, तो माझ्या या पर्सनल जो काही हे आहे, माझा जो पर्सनल कम्प्युटर आहे, ह्याला ज्यावेळेस कंपनी मॅन्युफॅक्चर करते. ओके, आता बघा, ज्यावेळेस मी राउटरला त्या कनेक्ट केला, त्यावेळेस काय झालं, राउटरला एक अलोकेट केलेला स्पेसिफिक आयपी ॲड्रेस होता, तो मला गुगलवरून दिसला. समजलं? कारण मी त्या राउटरला कनेक्टेड आहे. आणि जो राउटरने मला माझ्या डिव्हाइसला जो कनेक्टेड जो आयपी ॲड्रेस अलोकेट करून दिलाय, ओके, तो आयपी ॲड्रेस मला कमांड प्रॉम्प्ट मध्ये दिसला. समजलं? जो मेन होस्ट असतो, त्या होस्टने केलेला आयपी ॲड्रेस जो काय असतो, तो जो आयपी ॲड्रेस बघायचा असेल तर तुम्हाला गुगलवरून सर्च करावा लागतो. ओके, आणि जो तुमच्या स्पेसिफिक राउटरनी तुम्हाला जर आयपी ॲड्रेस जो काय अलोकेट करून दिलेला असेल, तो बघायचा असेल तर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन करावा लागतो. समजलं? दॅट इज द कन्सेप्ट ऑफ आयपी ॲड्रेस. ओके, तर आपल्याकडे टोटल 9 मिनिटं राहिलेत, म्हणजे मला सांगतो पुढचे 2 पॉईंट. टीसीपी म्हणजे काय असतं आणि युडीपी म्हणजे काय असतं. टीसीपी इट मीन्स, स्क्रीन शेअर करतो 2 मिनिट म्हणजे तुम्हाला सांगता येईल. ओके, क्लिअर. आता टीसीपी म्हणजे काय असतं? टीसीपी म्हणजे काय असतं? दॅट इज ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. अगर नेक्स्ट पॉईंट आपला दॅट इज युडीपी. युडीपी म्हणजे काय असतो? युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल का यूज करतात? ओके, ज्यावेळेस तुमची जी सिस्टम असते ना, बघा तुम्ही जर टीसीपी आयपी मॉडेल बघितलं किंवा ओएसआय मॉडेल बघितलं, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल का वापरलं जातं, तर तुम्हाला तुमचा डेटा जो काय आहे, हे दोन्ही पण प्रोटोकॉल आहेत जे इंटरनेट कम्युनिकेशन मध्ये वापरले जातात. ओके, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय करतं आणि युडीपी प्रोटोकॉल काय करतं? ट्रान्समिशन कंट्रोल जो काय प्रोटोकॉल असतो ना, त्याचं ऍक्च्युअल काम काय असतं, तर डेटा फास्ट ट्रान्समिट करायचा. ओके, आणि ते जे ट्रान्समिशन करताना जे काय प्रॉब्लेम्स येतात, ओके, डेटा तुमचा ते सगळे प्रॉब्लेम्स एरर डिटेक्ट करायचा किंवा एरर करेक्ट करायचा, तो जे काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करतो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. अजून एक इम्पॉर्टंट, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय करतो? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय करतो, तुमचा जो डेटा आहे, तुमचा जो पॅकेजेस आहेत, ओके, समजा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा तुमच्याकडे असेल, तुमच्या जे पॅकेटची साईज आहे, समजा तुमचे 10 जीबीचा डेटा तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे ॲट ए टाइम. ओके, तर तो 10 जीबीचा डेटा ट्रान्सफर करताना तुम्ही काय करतो, ट्रान्समिशन काय टीसीपी काय करतो, सेक्शन्समध्ये सेगमेंटमध्ये डिवाइड करतो, ते 10 पॅकेट्समध्ये डिवाइड करतो, एका जीबीचं एक पॅकेट. ओके, तर 1 जीबी म्हणजे पण मोठं डेटा झाला. ओके, मग अशा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जर का तुम्हाला ट्रान्समिट करायचा असेल, तर तुम्ही त्यावेळेस ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल वापरता. आणि जर स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा जर असेल तुम्हाला ट्रान्समिट करायचं असेल, तर युजर डेटाग्राम प्रोटोकॉल वापरा. समजलं? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल जो काय असतो ना, तो रिलायबल प्रोटोकॉल आहे. इट मीन्स काय, इफिशियंट प्रोटोकॉल आहे. समजलं? युजर डेटाग्राम प्रोटोकॉल मध्ये काय असतं बघा, ट्रान्समिशन कंट्रोल मध्ये काय असतं, समजा पॅकेट एखादा लॉस झाला, तर तो लॉस झालेला पॅकेट डिटेक्ट केला जातो आणि तोच पॅकेट पुन्हा रिट्रान्समिट केला जातो, आणि त्याचा जो सिक्वेन्स आहे तो ॲज इट इज राहतो. समजा 10 पॅकेट्स मी ॲट अ टाइम पाठवले टीसीपीचा यूज करून, आणि समजा 8वं पॅकेट आहे माझं ते लॉस झालं, तर ते 8वं पॅकेट होतं ना, ते ऑटोमॅटिक ट्रान्समिट केलं जातं, तर 8व्या नंबरवरच तुम्हाला ते पॅकेट मिळणार, ती इन्फॉर्मेशन वर खाली होणार नाही. ह्याची जी काय काळजी असते ते ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल करतात.
ओके. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल काय करतं, युजर डेटाग्राम कशासाठी वापरले जातात, फास्ट ट्रान्समिशनसाठी वापरले जातात. फास्ट म्हणजे काय, डेटाची तुमची कॅपॅसिटी स्लो आहे, की डेटा तुमचा मिनिमम अमाऊंट मधला डेटा आहे, पण तुम्हाला तो फास्ट ट्रान्समिट करायचा लगेच समोरच्याला. त्याच्यामध्ये डेटा लॉस झाला किंवा काय झालं ती तुमची जबाबदारी नसते किंवा त्या प्रोटोकॉलची जबाबदारी नसते. ह्या प्रोटोकॉल जर तुम्ही यूज केला तुमचा डेटा लॉस येऊ शकतो आणि तो लॉस झालेला डेटा पुन्हा ट्रान्समिट केला जात नाही. ओके. पण त्याच्यामुळे तो कसा आहे, जरा कमी इफिशियंट आहे. पण तुम्हाला फास्ट कम्युनिकेशनसाठी युजर डेटाग्राम प्रोटोकॉलच यूज केला जातो. समजलं. तर हे दोन प्रोटोकॉल्स आहेत जे इंटरनेट कम्युनिकेशन मध्ये वापरले तर सिंपल प्रोटोकॉल्स आहेत. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल इट मीन्स फास्ट कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. पण समजा तुमचा डेटा लॉस होणार असेल तर त्याची जबाबदारी तो प्रोटोकॉल घेत नाही. लॉस झाला डेटा तरी पण काय नाही, फास्ट ट्रान्समिशनसाठी वापरला जातात. त्यामुळे हायली इफिशियंट नाही. ट्रान्समिशन कंट्रोलमध्ये काय केलं होतं, पटापट पॅकेजेस पाठवले जातात किंवा ट्रान्समिशन पण फास्ट असतं. पण अजून प्रॉब्लेम काय होतो, जर मोठा तुमचा डेटा असेल तर तुम्ही युजर डेटाग्राम प्रोटोकॉल वापरू शकत नाही, तुम्हाला टीसीपी प्रोटोकॉलच वापरायला लागतो. ओके. आणि ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर समजा रिट्रान्समिट करायची गरज लागली किंवा त्याच्यामध्ये काय एरर आला, प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम डिटेक्ट करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुन्हा रिट्रान्समिशन केलं जातं. आणि तो म्हणजेच काय असतो, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ती जी काही ट्रान्सपोर्ट लेअर असते ना, जरा तुम्हाला उद्या सांगेन, टीसीपी आयपी मॉडेल जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी जी ट्रान्सपोर्ट लेअर असते ना, त्या ट्रान्सपोर्ट लेअरवर हे दोन्ही प्रोटोकॉल्स काम करत असतात. तुमच्या तुमच्या डेटाचा जो काय अमाऊंट आहे तो किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचा जे काही ती लेअर आहे ती कुठला प्रोटोकॉल यूज करेल, टीसीपी यूज करेल की यूडीपी यूज करेल. ओके. युजर डेटाग्राम प्रोटोकॉलचे एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला, व्हिडिओ कॉल. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करता ना तेव्हा इन्फॉर्मेशनचा एक्सचेंज जो काय असतो तो फास्ट होतो. पण काय काय वेळेस काय होतो, व्हिडिओ कॉल अडकतो. इट मीन्स काय होतो, डेटाचा लॉस होतो. तो डेटा तुम्हाला परत रिट्रान्समिट केला जातो काय, नाही जात. ओके. त्यावेळेस काय करतात, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल वापरतात. आणि ज्यावेळेस समजा तुम्ही व्हॉट्सअपवरून एखाद्या तुम्हाला पीडीएफ दुसऱ्याला पाठवला, ओके, तर त्यावेळेस काय करतं, टीसीपी काम करतं. टीसीपी कसं काम करतं, तर तुमचा जो डेटा आहे तो ऍक्च्युअल डेटा समोर त्याला मिळतो. तुम्ही ज्यावेळेस पीडीएफ एखादी पाठवता तर त्या 4-5 लाईन गायब झाल्या, असं कधी होतं काय, नाही होत. मग तो म्हणजे काय असतो, ट्रान्समिशन प्रोटोकॉल. ओके. समजलं तुम्हाला काय असतं मध्ये. ओके. तर बाकी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण उद्या बघूया. आता लेक्चर संपायला 2च मिनिटं राहिलेत फक्त. समजलं तुम्हाला आयपी ॲड्रेस म्हणजे काय असतं, इंटरनेट कम्युनिकेशन काय असतं, IPv6 IPv4 काय असतं, स्टॅटिक आयपी ॲड्रेस, डायनॅमिक आयपी ॲड्रेस कसा चेक केला जातो, कोण अलोकेट करतं ते, आणि एवढं सगळं झाल्यानंतर काय असतं टीसीपी आयपी आणि युडीपी म्हणजे काय असतं. समजले. आता पटापट उत्तर द्या सगळ्यांनी, काही प्रॉब्लेम नाहीये. 3 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. तुम्हाला जे काय प्रॉब्लेम आहे ते आता तुम्ही पटापट विचारून घ्या. ओके.